उपस्थित असणारे प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असणारे प्रशांत कवडे साहेब, दत्ताप्पा जगताप, शहराध्यक्ष नवीन निर्वाचित भांडवले साहेब, रणजित गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असणारे तात्या गुले, काल ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते गरड साहेब, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, आपल्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान दिल्याबद्दल गावकऱ्यांचं सुरुवातीला मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो। शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब गट, राहुल गांधी यांच्याबद्दल एक महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नैसर्गिकरित्या एकत्रित आल्यामुळं आपल्याला लोकसभेचा हा विजय होऊ शकला आणि आपण एवढं मोठं मताधिक्य या ठिकाणी घेऊ शकलो। आता सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात आपला हा संवाद दौरा या ठिकाणी चालू आहे। याच्यामध्ये मागच्या 15 वर्षामध्ये आपण मला सहकार्य केलं, त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातलं लिंगी पिंपळगावचं सगळ्यात महत्त्वाचं तलावाचं काम जे अनेक वर्ष रखडलं होतं ते आपण पूर्ण केलं। त्या धरणाचा फायदा आज आपल्या लोकांना या ठिकाणी होत आहे। 33 केवी लिंगी पिंपळगावला या ठिकाणी आपण मंजूर केलं, ते पूर्ण केलं। पारडी फाट्याचा तलाव आपण पूर्ण केला, 33 केवी पूर्ण केलं। आपल्या मतदारसंघामध्ये हातोला स्टोरेज टँक असेल, यशवंती स्टोरेज टँक असेल, इस्रूपचा तलाव असेल, कडकनाथवाडीचा असेल, दुधाळवाडीचा असेल, पाऱ्याचा तलाव असेल, ही ठळक कामं मी या ठिकाणी सांगू शकतो। एमसीबीची सुद्धा लिंगी पिंपळगाव, पारडी फाटा ही ठळक कामं आपण या ठिकाणी सांगू शकतो। यशवंतीचं 33 केवी आपण केलं। वाशी शहरामध्ये आता जिथं तहसील आहे ती प्रशासकीय इमारत आपल्या काळामध्ये झाली, कोर्टाची बिल्डिंग आपल्या काळामध्ये झाली, मागच्या काळामध्ये आरोग्य खात्याच्या बिल्डिंगा आपल्या काळामध्ये झाल्या आणि आता आपण निवडून दिलेल्या आमदारांनी या वाशी तालुक्यामध्ये ह्या 5 वर्षामध्ये एक तरी स्टोरेज टँक नवीन मंजूर करून पूर्ण केलेला आहे का, याचा विचार आपण या ठिकाणी करावा। एक 33 केवी नवीन केलेला आहे का आणि एक तरी प्रशासकीय इमारत नवीन ऑफिस सुरू झालेलं आहे का। मंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की मी 100 खाटाचा दवाखाना केला, 200 खाटाचा केला। मला आपल्याला या ठिकाणी विचारायचं, ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस आपण केलेल्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेता का तानाजी सावंतनी नवीन केलेला कुठला दवाखाना आहे वाशीमध्ये असलं तर सांगा तुम्ही मला। हे सगळे दवाखाने त्यांचे कागदावर आहेत, एकही दवाखाना अस्तित्वात आलेला नाही आणि ह्याला कारण आहे की पहिले 3 वर्ष ते रुसून पुण्याला बसले कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून। लोकांना त्यांना मोठ्या या ठिकाणी विश्वासाने निवडून दिलं होतं, त्यांना संधी होती काम करण्याची, परंतु त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला नाही। 3 वर्ष बसले। त्याच्यानंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर आपल्या इथं कधीतरी 6 महिन्याला वाशीला एखादा 2 तास आले, ग्रामीण भागामध्ये यायचं तर काही कारणच नाही। आणि आपल्या 5 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सामान्यातल्या सामान्य माणसाला, तुम्ही जर मोटरसायकलवर किक मारली तर अर्ध्या तासात गिरून येऊन मला भेटू शकता, कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही। तुम्ही काम करण्यासाठी आपण या ठिकाणी तत्पर आहोत। ह्या निवडून दिलेल्या आमदाराकडे काम करून घ्यायचं तर लांब राहिलं, तुम्ही फक्त त्यांची भेट घेऊन दाखवा। भेट झाली तरी खूप मोठी गोष्ट आहे। सामान्य माणसाचं जाऊ द्या, पुढाऱ्यांची भेट सुद्धा ते घेऊ शकत नाही। पुढारी सुद्धा एखाद्या पुढाऱ्याला त्यांच्या मनात फोन लावतो, तुझ्या साहेबाला लावतोय का बघा। तानाजी सावंतला त्यांचे प्रमुख पुढारी फोन सुद्धा लावू शकत नाही, घाबरते, कारण त्यांना माहिती फोन केला की चिडते, कशाला फोन केला, मी तिथं आल्यावर बघतो म्हणतोय। जसं आम्हाला तुम्ही कधीही संपर्क करू शकता, आम्ही तुमच्या संपर्कात कधीही येऊ शकतो। हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे।
आता ह्या तलावापासून आपल्या भागामध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढलंय, त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय आणि हे तलावाचं काम एखादा फोन करून होत नाही, निरंतर काम आहे। भूमिपूजनापासून ते जलपूजनापर्यंत अनेक अडचणी असतात, बजेटच्या अडचणी असतात, भूसंपादनाच्या अडचणी असतात, त्या शेतकऱ्याला भूसंपादन मिळवून देणं गरजेचं आहे, त्या लाईटी शेतकऱ्यांच्या गेलेल्या असतात, त्या परत कट करून परत नवीन त्याला लाईट देणं, ही सगळं प्रक्रिया आपण या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपण बोलतोय। ह्याच्या काळामध्ये कुठलंही मोठं काम झालेलं नाही हे मी या ठिकाणी सांगतोय। आणि मग आता 5 वर्षात कुठलं मोठं काम नाही झालं तर लोकांना या ठिकाणी शॉर्टकट काहीतरी निवडला पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना या सरकारने इथं आणली। लाडकी बहीण योजनेबद्दल योजना चांगली आहे, महिन्याला 1,500 रुपये मिळाले पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे, परंतु हे पैसे 2 वर्षापासून महिलांना मिळाले असते तर आपण मान्य केलं असतं आणि पुढे देखील चालू राहणार असते ही योजना तर आपण मान्य केलं असतं, परंतु मतदानासाठी ही योजना चालू केलेली आहे। महिलांना देखील ह्या सर्व गोष्टी माहिती आहे। आपलं सरकार आल्यावर ही योजना चालू ठेवण्याचं शब्द पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि ही योजना इलेक्शन पुरती न ठेवता कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्धार महाविकास आघाडीचा आहे। तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना आणली, परंतु मूळ आपली संजय गांधीची निराधार योजनी ज्याच्यातून पगार मंजूर झाला तर अंध, अपंग, महिला भगिनी, विधवा स्त्रिया यांना आयुष्यभर पगार चालू राहतो, त्या पगारी यांनी का मंजूर केल्या नाहीत? आपण आमदार असताना 40,000 लोकांना पगारी चालू केल्या, ह्या 5 वर्षात झाल्या का पगारी चालू? एक बैठक तानाजी सावंतने घेतलेली मला दाखवा संजय गांधीची, मी 3-3 तास बसायचो, पगारी मंजूर करायचो, माणूस कुठल्या पक्षात आहे बघायचो नाही आणि त्या पगारी मंजूर करून आज सुद्धा त्या पगारी चालू आहे, तात्पुरतं नाही। तुमच्याकडे एवढी मोठी 5 वर्ष असताना तुम्ही संजय गांधी शब्द काही काढला का तोंडातून? त्याच्या पगारी मंजूर केल्या का? त्यांना कुठल्याही लोकांचं घेणं देणं नाही, त्यांचे उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत, संस्था आहेत, त्याला संरक्षण पाहिजे म्हणून त्यांना आमदारकी पाहिजे। आपली सेवा करण्यासाठी त्यांना आमदारकी नकोय। एकदा यवतमाळला उभा राहिले, एकदा आता महिलांना जसं मदत केली पाहिजे तसं पुरुषांना सुद्धा करणं गरजेचं आहे। ही तुमची राष्ट्र मागणी आहे। महत्वाचं संजय गांधी मध्ये आपल्या म्हाताऱ्या माणसाला पगार येते का चालू करत नाही, तिथं महिला का घ्यायच्या नाही, इथं महिना 2 महिन्याच्या पगारी टाकायचा, हा विषय आता सगळ्यांना माहिती झालेला आहे आणि त्यांना आमदारकी ही स्वतःच्या उद्योगधंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी पाहिजे। भूम पराठा वाशीमध्ये इलेक्शनच्या वेळेस पैसे वाटले तर आपण निवडून येतो हा भ्रम त्यांच्या मनामध्ये आहे, कारण गेल्या वेळेस बचत गटाच्या लोकांना, महिलांना त्यांनी पैसे दिले 1,000 रुपये 5 वर्षाला, म्हणजे दिवसाला 50 पैसे सुद्धा येत नाही, परंतु आपल्या महिला भगिनींनी त्यावेळेस ह्या पैशासाठी मतदान त्यांना केलं नव्हतं। त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या बचत गटाच्या तुमच्या ज्या काही योजना आहेत त्याला मार्केट आम्ही उपलब्ध करून देऊ, म्हणून महिलांनी त्यांना मतदान केलं होतं, पैशासाठी केलं नव्हतं। लोकसभेला परत एकदा त्यांनी पैसे दिले, त्यावेळेस महिलांनी ह्या लोकसभेला त्यांना मतदान केलेलं नाही, पण तरी सुद्धा महिला भगिनींना आपण संपर्कात राहणं गरजेचं आहे, त्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे। ही विनंती मी तुम्हाला आपल्या सर्व कार्यकर्त्याला या ठिकाणी करत आहे। आरोग्य मंत्री झाल्यानंतर एकही दवाखाना आपल्या वाशी तालुक्यामध्ये सुरू झालेला नाही, परंतु आरोग्य खात्यामध्ये 6,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, ॲम्ब्युलन्सचा 6,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, 2,000 कोटीचा आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार झाला, 250 कोटी रुपयाचा तुमचा कंत्राटी कामगाराचा भ्रष्टाचार झाला, म्हणजे 10,000 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार हे एका माणसाने केला। मी म्हणतोय का? अजिबात नाही, टीव्हीवर आलेलं आहे आणि एका टीव्हीवर आले का? सगळे टीव्हीवर आले। मग नेमके ह्यांना पैसे खायचेच किती आणि करायचंय काय? आपण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये काय आपलं चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचं काम करावं। आपला
बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून ऊसाचा आपण काही मार्गी हा प्रश्न सोडवलेला आहे। मागच्या काळामध्ये काही गाड्या कमी होत्या, परंतु ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आपण गाड्या सुद्धा वाढवलेल्या आहेत आणि आपला कारखाना चालू झाल्यामुळं 1800 रुपयाचा भाव जी ही देत होता ती आज 2800 रुपयेपर्यंत नाईलाजाने त्यांना भाव द्यावा लागत आहे। आपला कारखाना अगोदर 1200 टनाचा होता, आज जवळजवळ 6000-7000 मशीन आपलं चालणार आहे। त्यामुळे ऊसाच्या प्रश्नाला कोणी घाबरण्याचं कारण नाही। मागच्या काळामध्ये यंत्रणा ही लेबरच्या हातामध्ये गेली होती, आता गाड्या वाढल्यामुळे ती वेळ या ठिकाणी येणार नाही आणि आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपण प्रयत्न करू। पारा ते कनेरी म्हणजे वाशीपर्यंतचा आपल्या आमदारकीच्या काळामध्ये हा रस्ता झालेला आहे। मालदारपुरीचा रस्ता अनेक वर्ष रखडलेला होता, ती रस्ता सुद्धा आपल्या काळामध्ये पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या भविष्यामध्ये सुद्धा जी काही कामं असतील ती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपण या ठिकाणी महाविकास आघाडीला आपण सहकार्य करा ही विनंती करण्यासाठी आलोय। आम्ही काही स्वतःला सहकार्य करा म्हणून तुमच्याकडे आलो नाही, महाविकास आघाडीला आपण सहकार्य करावं। पवार साहेब, उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील ते आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल। एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका आपण या ठिकाणी ठेवलेली आहे, ठेवणार आहोत आणि या ठिकाणी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। आरक्षणाच्या वेळेस सुरुवातीची जरांगे पाटील साहेबांची जी सभा झाली आंतरवलीला, त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। त्यावेळेस 2-3% सुद्धा आमदार, माझे आमदार त्या कार्यक्रमाला नव्हते, परंतु त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो। भूमच्या कार्यक्रमाला गेलो होतो। 5 वर्षापूर्वी झालेल्या मुख्यमोर्चाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो। मुंबईच्या महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेलो होतो। आपल्या वाशीचा ज्या दिवशी कार्यक्रमाला होता त्या दिवशी गिरोडीला आपण जरांगे पाटील साहेब यांचा सत्कार केला। परत परवा उत्सवाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला आपण गेलो आणि 1 महिन्यापूर्वी परत एकदा दुसऱ्यांदा आंतरवलीला जाऊन आपण त्या ठिकाणी भेटलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सर्व जी कार्यक्रमाला जाणं आहे ते समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी घटक म्हणून तिथे गेलो, परंतु आमदार म्हणून 2018 साली अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी मांडलेला आहे। त्यावेळेस तर हे वातावरण सुरू झालं नव्हतं, तरी सुद्धा मी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि अधिकृत प्रश्न माझा विधानसभेमध्ये आहे। आता आपण निवडून दिलेले आमदार ते सुद्धा 5 वर्ष विधानसभेमध्ये आणि 2 वर्ष विधान परिषदेवर होते। त्यांनी मराठा समाजावर कसलाही प्रश्न अधिवेशनामध्ये विचारलेला नाही। 7 वर्ष त्यांच्याकडं आमदारकी विधानसभेचे असेल, विधान परिषदेचे असेल, 7 वर्ष ती सत्तेमध्ये आहे। त्यांनी आरक्षणाबद्दल मागणी तर केलीच नाही, परंतु बीडच्या समाजामध्ये मराठा समाजाला खालच्या पातळीवर जे बोलले ते मी तुम्हाला भाषणामध्ये सुद्धा सांगत नाही, तुमच्या सगळ्यांना ती माहिती आहे काय बोलले मराठा समाजाबद्दल। आपले दैवत जरांगे पाटील साहेबांबद्दल एकही उल्लेख आंतरवलीमध्ये जाऊन करा, काय गरज होती काहीतरी उल्लेख करायची? ते का होतं तर पैशाची मस्ती असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी सुचतात। ती मस्ती जिरवण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचंय। आपण सर्वांनी महाविकास आघाडीला सहकार्य करायला विनंती करतो आणि तुमचं कुठलंही काम असेल तर अर्ध्या तासात तुम्ही मला भेटू शकता। मी तिथं गिरोलीला सदैव उपलब्ध आहे। वाशीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला सांगून तुम्ही मला या ठिकाणी भेटू शकता। जे निवडून दिलेले आमदार असतात आणि आपल्या मतदारसंघाचा कसलाही संबंध नाही, 5 वर्ष ते कुठेही फिरलेले नाहीत, सुखदुःखाला गेलेले नाहीत। त्यांचा कार्यकर्ते त्यांच्यासाठी झटणारा असला तरी त्याच्या लग्नाला बी नाही, त्यांच्या घरी कोण वारलं तर तरी बी नाहीत आणि परत माझ्यावर टीका करते की ही नुसती लग्न आणि मोतीच करते। ही राजकारणाचा भाग नाही, ही आपली ही सामाजिक व्यवस्था आहे। आपण गावामध्ये दुश्मनाच्या घरी जरी कोण वारला असेल तर जातो, लग्नाला जातो, सुखदुःखात जाणं आणि ही आमदार नसताना बी मी केलंय, आमदार असताना बी केलंय, माझे आमदार असताना बी झाले। ही काय राजकारणाचा भाग नाही, ही आपल्या सामाजिक भान म्हणून आपण त्या गोष्टी पाळतो, परंतु ह्यांच्याकडून ह्या गोष्टी कधी झालेल्या नाहीत। त्या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा। त्यांचे कोणीतरी नातेवाईक कुठल्या तरी गावात जातात, मग ते म्हणतात की आमदार साहेब नाही त्यांचा अमुक अमुक नातेवाईकाला तुम्ही दिलेला मतदार
आमदार निवडून त्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे का त्याच्या पाठवलं पाहिजे? त्यांनी का येऊ नये? त्यांनी 5 वर्ष तुम्ही त्याला मतदान दिले, तुमचा त्याच्यावर अधिकार आहे, आणि मग त्यांनी यायच्या वेळी त्यांनी पैसे कमवत बसायचं पुण्या मुंबईला आणि त्यांचं कुठला तरी माणूस पाठवायचा, आणि आपल्या बी लोकांनी त्यांच्या समाधान माणसं नाही त्यांचा साहेब नाही आले परंतु अमुक अमुक माणूस आला. आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही गावात येऊ नका, आम्ही ज्यांना मतदान दिलं आम्हाला त्यांना बोलायचंय आणि त्यांनाच तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. मध्ये आलेल्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी थारा देऊ नका, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. जास्त लांब लचक बोलत नाही. भविष्यामध्ये जे प्रश्न आपले असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न 100% करू, एवढंच बोलतो. आणि महाविकास आघाडीला आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.